श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी वैशाली मॉम्स किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण मल्टीग्रेन बीटरूटचे थालीपीठ तयार करणार आहोत. हे थालीपीठ खूपच पौष्टिक असे आहेत. त्यासाठी इथे आपण ज्वारीचं पीठ घेतले 1 वाटी, नाचणीचं पीठ घेतले, तांदळाचं पीठ घेतले, कोथिंबीर घेतले, मिरची घेतले, लसूण घेतले, जिरे घेतले, हळद घेतले, मीठ घेतले व कोथिंबीर घेतले, बीटरूट किसून घेतले. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, मिरची, लसूण व जिरे बारीक करून त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण ज्वारीचं पीठ घ्यायचं 1 वाटी, तांदळाचं पीठ घ्यायचं 1 वाटी, पुन्हा नाचणीचं पीठ घ्यायचं 1 वाटी, हळद घालायची आहे अर्धा चमचा, चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे व किसून घेतलेलं बीट घालायचं आहे. बीट रक्तवाढीसाठी खूपच चांगलं असतं. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून घेतलेलं ते त्यामध्ये घालायचं आहे. पुन्हा बारीक चिरून कोथिंबीर घालायची आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी एकदम न घालता थोडं थोडं करून घालायचं आहे गरजेनुसार. त्यानंतर हे हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. ही थालीपीठं खूपच पौष्टिक असे आहेत व बीटरूटमुळे आपले रक्तही वाढतं व नाचणीही आपल्या शरीरासाठी खूपच औषधी अशी आहे, गुणकारी आहे. त्यानंतर हे थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आता आपली ही कणिक मळून झालेली आहे थालीपीठाची व्यवस्थित अशी. त्यानंतर आपण ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. जेवढ्या आकाराचे तुम्हाला थालीपीठ बनवायचे त्या आकाराचे आपण गोळे तयार करून घ्यायचे. दुसरीकडे आपण गॅसवर तवा गरम करत ठेवलेला आहे. त्यानंतर असं स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे पाण्याने भिजवून, त्यावर एक गोळा ठेवायचा आहे. पुन्हा हाताने व्यवस्थित ते थापून घ्यायचं आहे. थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे. याला आपण धपाटेही म्हणू शकतो, बीटरूटचे किंवा थालीपीठ असंही म्हणू शकतो. आता हे आपले थालीपीठ थापून झालेलं आहे. जेवढ्या जाडीचं तुम्हाला थालीपीठ पाहिजे तेवढ्या जाडीचं तुम्ही करू शकता किंवा पातळही करू शकता, हे तुमच्या इच्छेवर आहे. त्यानंतर आता हे आपण तव्यावर घालून भाजून घेणार आहोत. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. त्यानंतर रुमालासकट हे त्यावर घालून घ्यायचे. पुन्हा रुमाल अलगद काढून घ्यायचा आहे. पुन्हा तेल लावायचं आहे थालीपीठाला आणि वरून प्लेट झाकण ठेवून 5 मिनटं मीडियम गॅसवर ठेवायचं. तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. रुमालावर दुसरा गोळा ठेवायचा आहे व पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित हे थापून घ्यायचं आहे. तुम्हाला जर माझी रेसिपी थोडी जरी आवडत असेल तर प्लीज लाईक करा व कमेंट करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता 5 मिनटं झालेत. 5 मिनटानंतर आपण झाकण काढून दुसऱ्याही बाजूने हे थालीपीठ भाजून घेणार आहोत. हे थालीपीठाची रेसिपी तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. खूपच पौष्टिक व चवीलाही खूपच अप्रतिम लागतात. आता आपण हे दोन्ही बाजूनेही अलटून पलटून चांगले भाजून घ्यायचं आहे. आता आपलं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे. आता आपण दुसरंही थालीपीठ याच पद्धतीने भाजून घेणार आहोत. थोडंसं तेलाचा हात लावून घ्यायचं आहे तव्याला. पुन्हा आपण थालीपीठ त्यावर घालून घ्यायचं आहे. थोडंसं बोटाने प्रेस करायचं आहे. पुन्हा अलगद असा रुमाल काढून घ्यायचा आहे. पुन्हा थोडंसं तेल थालीपीठाला लावायचं आहे व एक प्लेट झाकून ठेवायचे थालीपीठावर 5 मिनटं मीडियम गॅसवर. 5 मिनटानंतर पुन्हा झाकण काढून आपण पलटून घ्यायचं आहे व दुसऱ्याही बाजूने हे भाजून घ्यायचं आहे. हे थालीपीठ तुम्ही असंही खाऊ शकता किंवा उसळीबरोबरही तुम्ही हे खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तरीही थालीपीठ खूप चविष्ट असे तयार होतात. आता आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करायचे दही किंवा उसळीबरोबर. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या मॉम्स किचन फूड चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला अजिबात काय लागत नाही. वाट कोणाची बघताय करा ना आपल्या चॅनल सबस्क्राईब. थँक्यू.